ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सायंकाळी प्रचार थंडावल्यानंतर आता प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झालं असून शहरातील 2013 मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विशेष म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी 11 सखी मतदान केंद्र आणि पर्यावरणाचा संदेश देणारी 11 आदर्श केंद्र उभारण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागांमधील एकूण 16,49,869 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. मतदानासाठी 12,650 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे 2 टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. 7,068 कंट्रोल युनिट आणि 3,500 बॅलेट युनिट्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी भारत इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनचे तंत्रज्ञही तैनात आहेत. तसंच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय केंद्रावर उपलब्ध असेल. मतदान केंद्रावर सर्व आवश्यक ती सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. मतदान केंद्रावरील कामकाजाकरता मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान केंद्र अधिकारी आणि शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची 2 प्रशिक्षणं पूर्ण झाली असून 20% राखीव असे मिळून 12,650 अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात आलाय. स्ट्रॉंग रूम, ईव्हीएम, कमिशनिंग आणि चेक पोस्टवर 648 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. शहरातील 305 संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर 701 कॅमेऱ्यांद्वारे थेट लक्ष ठेवलं जाणार आहे.